Mandre MLA Jeet Arolkar welcomed Chief Minister Dr. Pramod Sawant's decision to set up the new Mandre police station to cater to the coastal villages. Pedne Taluka initially had only one police station to cater to 20 panchayats and one municipal council in Pedne Taluka. The government later set up the Mopa Airport police station for the airport and surrounding villages, thereby reducing the workload of the Pedne police station. Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. आमचे स्वतःचे आमच्या मतदारसंघाचे पुलीस स्टेशन आमकां आयज मेळ्ळें. हांव खरेंच धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक की तेंच्यांनी आमच्या आग्रहाचेर तेंच्यांनी सिरियसनस घेवन ह्या पुलीस स्टेशन आमकां परमनंटली हांगासर मांद्र्यान दिल्लें आसा आनी तेचें नोटिफिकेशनूय आउट जाल्लें आहा. बेगिनात बेगीन इनॉग्रेशनूय तेचें जातलें. कित्याक सगळ्यांक खबर आहा की मांद्रे मतदारसंघ हो कोस्टल बेल्ट आनी कोस्टल बेल्टीन कितलेशेच अशे इन्सिडंट्स क्रिमिनल इन्सिडंट्स जातात की स्थानिकाक तेचो त्रास जाता आनी तेका लागून खरीच गरज आसली आयज एक पुलीस स्टेशन हांगासर आसचें. खूब जाणांनी पयलीं प्रयत्न केले पण सक्सेसफूल जावंक ना. पूण म्हाका दिसता आमकां आयज एक चीफ मिनिस्टर मेळ्ळा खरो डेरिंग करपी आनी तेजे एक डिसिजन म्हणटात आनी एक उतर एक वर्ड म्हणटात ते उतरा प्रमाणे तो रावता आनी ते डिसिजन मेकींग CM म्हणूंक शकतात आमी. कित्याक प्रत्येक जेन्ना जेन्ना कसले इन्सिडंट जातात आनी कितें सिरियसनस जे आम जनतेक जेन्ना सामान्य मनशाक जेन्ना त्रास जातात हो कितें तरी सामान्य मनशा खातीर करचें लागता तेन्ना तेन्ना तो उबो रावता आनी तेन्ना तेन्ना सपोर्टाक आमच्या वांगडा आसता. एज अ MLA आमी तेच्या सरकारान एक सरकाराचो भाग आनी तेच्या वांगडा काम करतात. एज अ आमी तेच्याहून खूब जुनियर पूण आमकां सदांच गायड करता आनी अशेंच आमचे डेव्हलपमेंट मांद्रेचे डेव्हलपमेंट त्यांनी कमिटमेंट आणि प्रॉमिस केला की कितलेशेच गोष्टी जे आयज मेरेन डेव्हलपमेंट जावंक ना आमच्या मतदारसंघात ते घडोवन हाडया आणि तो आयकूनय घेता जे डेव्हलपमेंटाची गरज आहा आणि फुडें व्हरपाक जाय तो आयकून घेवन तो ह्या एंटायर आमच्या मतदारसंघाक तो प्रत्येक टायमार आमकां मदत करता आणि हेल्प करता. अशेंच तेणी आमचेर आपले आशिर्वाद दवरचे आणि आमच्या सगळ्या मतदारसंघाक जे जे रिक्वायरमेंट्स जे नीड्स डेव्हलपमेंट जावं जॉब जावं इतर गोष्टी जावं ते त्यांनी आमकां फुलफिल करून दिवचे. सध्या आम्ही जुनसवाडा मांद्रे या ठिकाणी जी आपत्कालीन इमारत आहे त्या इमारतीच्या परिसरात आहोत आणि या इमारतीमध्ये आत्ता मांद्रे मतदारसंघासाठी खास नवीन पोलीस स्टेशन कार्यान्वित होणार आहे आणि त्यानिमित्ताने कालच गृह मंत्रालयाकडून अर्थात गृह खात्याकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. मांद्रे मतदारसंघातील खास पोलीस स्टेशन होण्यासाठी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी बरेच सरकार दरबारी प्रयत्न केले होते आणि वेळोवेळी आपले गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही वेळोवेळी आश्वासन देताना लवकरच मांद्रे मतदारसंघासाठी खास पोलीस स्टेशन उभारण्याची घोषणा केली होती. सध्या टेम्पररी स्वरूपात या इमारतीमध्ये हे पोलीस स्टेशन सुरू होणार आहे आणि त्यानंतर जुनसवाडा जो फॉरेस्ट पार्क गार्डन आहे त्याच्या समोर एक जागेची पाहणी केलेली आहे आणि त्या जागेमध्ये हे पोलीस स्टेशन नंतर स्थलांतरित करण्यात येणार आहे. मांद्रे मतदारसंघातील पोलीस स्टेशन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान होत आहेत, स्वागतही केलं जातं. मांद्रे मतदारसंघात येणाऱ्या एकूण 9 पंचायत क्षेत्राचा त्यात विरनोडा तुमे पारसे आगरवाडा मूरजी मांद्रे हरमल पालिये केरी तेरेखोल या भागांचा या पोलीस स्टेशनमध्ये समावेश असणार आहे. एखाद्या वेळी कुठलीही घटना घडली तर तत्काळ या पोलीस स्टेशनमधील पोलीस त्या गावामध्ये त्या घटनास्थळी धावून जाण्यास त्यांना वेळ मिळणार आहे. एकंदरीत मांद्रे मतदारसंघ हा किनारी भागाचा एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेला आहे आणि पर्यटन हंगामात या किनारपट्टीवर अनेक घटना घडत आहेत.
चोऱ्या म्हणू नका, माऱ्या म्हणू नका, दंगा मस्ती, बलात्कार, खून अशा घटनाबरोबरच जे आपले पर्यटक येतात त्या पर्यटकांच्या किमती सामानाची चोरी करणे, विनयभंगासारखे प्रकार घडतात आणि मग या घटना काही नोंद होतात, काही नोंद केल्या जात नाही. परंतु मांद्रे मतदारसंघात हे स्वतंत्र पोलीस स्टेशन उभे राहत असल्यामुळे जो किनारी पूर्ण भाग आहे तो भाग या पोलीस स्टेशनवर अवलंबून राहणार आहे. त्या संदर्भात स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनीही समाधान व्यक्त केले. मांद्रे मतदारसंघात जेव्हा खास पोलीस स्टेशन सुरू होणार आहे त्यानंतर मात्र पेडणे पोलीस स्टेशन आहे ते पेडणे पोलीस स्टेशन केवळ शोभेची वास्तू तर राहणार नाही ना, अशीही शंका निर्माण होत आहे. पोलीस स्टेशन पेडणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पूर्ण तालुका असायचा, पूर्ण 20 ग्रामपंचायती, एक नगरपालिका याचा समावेश होता. त्यानंतर मोपा पोलीस स्टेशन सुरू झाल्यानंतर पेडणे पोलीस स्टेशनवरची जबाबदारी कमी करण्यात आली आणि आता मांद्रे मतदारसंघात खास पोलीस स्टेशन होत असल्यामुळे पेडणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही मोजकीच गावे असणार आहे आणि त्यामुळे त्या पोलिसावर तेवढी जबाबदारी असणार नाही. परंतु मांद्रे मतदारसंघात हे जे पोलीस स्टेशन उभं राहत आहे या ठिकाणी जे घटना घडतील, जे काही अपराध घडतील त्या अपराधाची योग्य पद्धतीने चौकशी करून जे गुन्हेगार आहेत त्यांनाच शिक्षा होईल असा लोकांचा विश्वास आहे, लोकांना विश्वास वाटतो. त्या पद्धतीने सरकारने आणि नवीन मांद्रे पोलीस स्टेशन झाल्यानंतर ती तशा पद्धतीचं काम करावं. स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनीही समाधान व्यक्त करून हे पोलीस स्टेशन लवकरात लवकर सुरू करणार असल्याचं मनोगत व्यक्त केले आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.